नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काटावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. अति महत्त्वाचा व्हिडिओ आणलेला आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेकडून 9,900 पदांची या ठिकाणी जाहिरात निघलेली आहे. याचं नाव आहे या ठिकाणी असिस्टंट लोको पायलट ALP. या जागेसंदर्भात ऑलरेडी या ठिकाणी व्यवस्थित आणि डिटेलमध्ये व्हिडिओ पडलेला आहे. त्यामध्ये व्यवस्थितरित्या त्यांनी कोणत्या डिव्हिजन मध्ये या ठिकाणी जागा आहेत, किती जागा आहेत आणि त्या स्टेट वाईज किती असतील हे सर्व या ठिकाणी डिटेलमध्ये व्हिडिओ सांगितलेला आहे. तर मित्रांनो, या संदर्भात मी ऑलरेडी तो व्हिडिओ बनवलेला आहे. RRB मध्ये या ठिकाणी बघा 9,970 पदांची भरती लवकरच येणार आहे म्हणून 2 आठवड्यापूर्वी मी हा व्हिडिओ बनवला होता. व्यवस्थितरित्या त्यांनी PDF टाकलेली आहे. त्याचं नोटिफिकेशन या लिंक मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर हा डिटेल मध्ये बघून घ्या. याच्यामध्ये व्यवस्थितरित्या त्यांनी असिस्टंट लोको पायलटशी संबंधित सर्व माहिती या ठिकाणी दिलेली होती आणि त्याचीच मी एक्सप्लेनेशन सुद्धा केलेलं होतं. तर त्या ऍडव्हर्टाइजमेंट नुसार या ठिकाणी त्याच्यामध्ये नाही का पूर्ण डिटेल्स दिलेल्या होत्या, पण डेट आणि या ठिकाणी ऑनलाईन कधी सुरू होणार आहे हे दिलेलं नव्हतं. तर त्या संदर्भातलं हे नोटिफिकेशन या ठिकाणी पडलेलं आहे. त्या संदर्भात बघून घेऊया. तर तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन भरायचा आहे. 10 एप्रिल पासून सुरू होणार आहे. या ठिकाणी टेंटेटिव्ह क्लोजिंग जी डेट आहे ती 9 मे 2025 आहे. यामध्ये बघा नेम ऑफ पोस्ट तुम्हाला दिसून जाईल. नेम ऑफ पोस्ट आहे असिस्टंट लोको पायलटची. या ठिकाणी पे लेवल स्केल 2 आहे. इनिशियल पे या ठिकाणी 19,900 आहे. मेडिकल स्टँडर्ड आहे. एज ऑन 1/7/2025 ला 18 ते 30 वर्षांमध्ये असलं पाहिजे. अप्रॉक्सिमेट टोटल वॅकन्सी 9,900 या ठिकाणी दिलेले आहेत त्यांनी. आता या ठिकाणी बघा, कॅन्डिडेट्स आर स्ट्रॉंगली ऍडवाइज टू व्हेरीफाय देअर प्रायमरी डिटेल्स युझिंग आधार. तर आधार कार्ड सोबत यूज करून तुम्हाला तुमचे प्रायमरी डिटेल्स सर्व व्हेरीफाय करून घ्यायच्यात. ड्युरिंग फिलिंग ऍप्लिकेशन फॉर्म to avoid inconvenience and additional delays due to special detail scrutiny at every stage. सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक स्टेज वरती प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी आधार डिटेल्स सोबत व्हेरिफिकेशन करून घ्या. या ठिकाणी बघा, हे तुम्ही व्यवस्थितरित्या जो आधीचा व्हिडिओ आहे तो बघून घ्या. या ठिकाणी बघा वेबसाईट दिलेली आहेत RRBच्या. या ठिकाणी कोणत्या पार्टिसिपेट करणार आहेत ते या ठिकाणी वेगवेगळ्या झोन्स या ठिकाणी दिलेले आहेत त्यांनी. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त सांगितलंय की ऑनलाईन तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि तेही आधार बेसवर होणार आहे तुमचं. तर व्यवस्थितरित्या तुम्ही ऑनलाईन मध्ये फॉर्म भरून टाका. त्या संदर्भातली जी ऑनलाईन मोड आहे किंवा त्या संदर्भातली जी रेल्वे रिक्रुटमेंट ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्हाला या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकल. त्यावरून तुम्ही जाऊन त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन मध्ये फॉर्म भरू शकतात. त्याआधी तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सर्व काही एक्सप्लेन केलेलं आहे झोन वाईज. तर मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अपडेटसाठी. लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.